पंकजांनी भाजप सोडावी, मुख्यमंत्री व्हावं. पंकजा मुंडेंना काँग्रेसची मोठी ऑफर. ओबीसी नेतृत्वावरून पुन्हा राजकारण. राजकारण माझ्यासारखं नाही वाटलं, माझ्या विचारांशी समोर नाही वाटलं. जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसं माझ्या राजकारणात वेळोवेळी एक्झिट असते. ऐकलत, समृद्धी हायवे प्रमाणे माझ्या राजकारणातही वेळोवेळी एक्झिट असेल असं विधान करणाऱ्या या आहेत मंत्री पंकजा मुंडे. परळीतील एका कवी संमेलनात राजकारणावर बोलताना पंकजा मुंडेंनी थेट राजकारणातून निवृत्तीवर हे विधान केलं आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात पंकजा मुंडेंच्या निवृत्तीची जोरदार चर्चा रंगली. मुंडे नेमकं काय म्हणाल्या, पुन्हा ऐका. जेव्हा मी राजकारणात पहिलं पाऊल ठेवलं होतं तेव्हा मी हे सांगितलं होतं की मला जर राजकारण माझ्यासारखं नाही वाटलं, माझ्या विचारांशी समोर नाही वाटलं, तर जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसं माझे राजकारणात वेळोवेळी एक्झिट असते. आणि जो एक्झिट स्थिती तयार असतो त्याचं राजकारण तो अशा ठिकाणी अशा पद्धतीने करतो की यांच्या कवितेला सगळ्यात पहिले टाळे वाजवून मी जाते. दरम्यान पंकजा मुंडेंच्या या विधानानंतर त्यांच्या नाराजीची चर्चा पुन्हा सुरू झाली आणि त्यामुळेच काँग्रेसनं संधी साधत त्यांना थेट काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली. पंकजा मुंडेंनी भाजपातून बाहेर पडावं, राज्याचा मुख्यमंत्री व्हावं अशी ऑफर काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी दिली. तर भाजपनं यावरून वडेट्टीवारांवर निशाणा साधलाय. पंकजाताईंना आमची विनंती राहील, एक ओबीसी नेता म्हणून, की तुम्ही अशा प्रकारचं पाऊल न उचलता बिनधास्त पक्षातून बाहेर पडा, ओबीसीचं नेतृत्व करा आणि महाराष्ट्राचे तुम्ही ओबीसीचे पहिले महिला मुख्यमंत्री व्हा, यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ. विजय वडेट्टीवार काँग्रेसमध्ये किती दिवस राहणार आहे हे एकदा विजय वडेट्टीवारांनी सांगितलं पाहिजे. चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवारांना साधे नगरसेवक सांभाळता येत नाहीत. तुम्ही स्वतः काँग्रेसमध्ये किती दिवस राहणार हे महाराष्ट्राला ठाऊक आहे. तुम्ही देखील काँग्रेस सोडणार आहात आणि भारतीय जनता पार्टी पंकजाताई कधीही सोडणार नाहीत. पंकजा मुंडेंकडे सध्या पशुसंवर्धन आणि पर्यावरण या खात्याचा कारभार आहे. मात्र या खात्यावरून पंकजा मुंडेंनी अनेकदा नाराजी व्यक्त केली. या खात्याबद्दल कुणालाच माहिती नाही, आमचा आवाज कुणापर्यंतच पोहोचत नाही अशी खंत पंकजा मुंडेंनी जाहीरपणे बोलून दाखवली. आमचे अनुभव ते म्हणले त्यांना पारितोषिक मिळालं का आणखी काय मिळालं, पण त्यांना समाज कल्याण खातं मिळालं. धनुभाऊ मला तर पशुसंवर्धन मिळालं. मला तर ज्यांना बोलता येत नाही. पशुसंवर्धन सांगत असताना आपल्याकडं पर्यावरण पण आहे. अहो पण या दोन्ही लोकांना व्यक्त होता येत नाही ना. पर्यावरण मंत्रालय हे समजवता नाकी लोकांना. पशुसंवर्धन आणि पर्यावरण खात्याबद्दल पंकजा मुंडेंच्या नाराजीमुळे विरोधकांनी ओबीसी नेतृत्वाचा मुद्दा पुढे करून मुंडेंना ऑफर दिली आहे. मात्र आता या ऑफरवर पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. बीडहून योगेश काशीदसह पराग ढोबळे, साम टीव्ही, नागपूर.